अकोल्यातील MIDC क्रमांक 2 परिसरात रविवारी सायंकाळी प्लास्टिकच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. गोदामातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. अकोल्यातील MIDC क्रमांक 2 परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास प्लास्टिकच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक ती खबरदारी घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या आगीत गोदामातील साहित्याचे किती रुपयांचे नुकसान झाले याचीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी पुढील कारवाई केली जात आहे.